इफ नॉट नाव देन वेन. वेन म्हणजे कधी, कधी करणार. हाय गाईज, गेल्या आठवड्यामध्ये मी 45 डेजचं चॅलेंज केले होतं. त्याच्यामध्ये माझे फक्त 5 ते 6 दिवसच फक्त फॉलो झालं. आपण म्हणतो की रुटीन फॉलो करायला खूप ते डेडिकेशन लागतं, पण समहाव ते कधी कधी नाही पॉसिबल होत. आणि ते तसं झालं पण माझ्या बाबतीत. 45 डेजचं चॅलेंज चालू केलेलं, त्याच्यामध्ये मला थोडे गॅप आले, मग ते माझं परत राहिलं. आणि आता परत तेच मी 45 डेजचं चॅलेंज परत माझ्यासाठी चालू करणार आहे, म्हणजे ॲज अ रिस्टार्ट. कोणतीही गोष्ट करायसाठी प्लॅनिंग लागतं, आणि हे मी 45 डेजचं चॅलेंज जे करायला घेतलेलं ते खरं तर अनप्लॅन्ड होतं. पण मला वाटलं चल मी करू शकते, पण ते नाही झालं. सो आता ह्या वेळेला मी पूर्ण प्रिपरेशनमध्ये ते केलेलं आहे. त्यासाठी डे वाईज काय मला खायचं आहे, काय मला करायचं आहे, काय माझी एक्सरसाइज असणार आहे, काय माझं रोजचं रुटीन असणार आहे, हे सगळं मी आता त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. असं नाही की घाईघाईमध्ये केलं तर गोष्टी होतात, पण नाही होत. त्यासाठी व्यवस्थित प्री प्लॅन असायला लागतं. सो गाईज, आता परत पहिल्यापासून 45 डेजच्या चॅलेंजसाठी माझी तयारी. चला बाय. डे 45 डेज आहेत, पण ही जी मी लिस्ट बनवली आहे प्रत्येक दिवसा टास्कची, ती आहे 50 डेजची. म्हणजे मला असे 2-3 टास्क आहेत जे एका दिवसाला 2-3 करायचे आहेत, आणि ते मी करणार आहेत. आणि नंतर आहे माझी रीडिंगची लायब्ररी, छोटीशी लायब्ररी माझी आहे. त्यातलं हे मी बुक घेतलं आहे जे मला कंप्लीट करायचं आहे या 45 दिवसामध्ये, नवल रविकांत यांचं.